बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माझे फक्त एकच ध्येय आहे, देशातील जनतेसाठी झटणे व आपल्या देशातील प्रत्येक गावातील माणसाचा विकास करणे होय बांधवांनो. एका गावातील एका उच्च शिक्षित तरुणाने असं ठरवले की मी फक्त असं करणार की प्रत्येक गावचा माणसाचा व समाजाचा विकास करणार. म्हणजेच ते मग राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात असो, म्हणजे सर्वांचा विकास करणार असं त्याने ठरवलं. म्हणून तो गावामध्ये उच्च शिक्षण घेऊन गावाकडे आला आणि गावाकडे आल्यानंतर तो राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सहभाग घेऊ लागला. तर त्या ठिकाणी सहभाग घेता घेता त्यानं असं ठरवलं की आपण सुद्धा एक हे म्हणून तो जे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सहभाग घेत त्यांना तो मार्गदर्शन करत असे. तो असं करा, तसं नाही, तसं नाही, तसं करा. तर ते मार्गदर्शन करत असे, त्या माणसाला ते पडत असे. कारण का, जे त्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला याचं मार्गदर्शन पडत असे. कारण तो यांच्यापेक्षा तो थोडाफार बुद्धिमान होता आणि यांचं थोडं हे होत होतं, म्हणून त्यांना पटत असे. तर लोकांच्या मनात आणि या माणसाच्या मनात सुद्धा याने घर केलं. पुढे भविष्यात असं झालं की त्या गावातील लोकांनी जे लोक यांचं मार्गदर्शन घेत आणि त्यांचं सुद्धा लोक यांचं मार्गदर्शन घेत आणि लोक सुद्धा मार्गदर्शन घेत आणि जे पदाधिकारी, शैक्षणिक, सामाजिक कार्य करणारे लोक सुद्धा याचं मार्गदर्शन घेत. म्हणून या तरुणाच्या मनात म्हणजे तरुणाच्या मनात जे होतं तेच ते ध्येय पूर्ण झालं. म्हणजे माणसाच्या मनात आणि त्या माणसाच्या मनात आणि पदाधिकाऱ्याच्या मनात व सर्वांच्या मनात यानं घर केलं. त्याचा परिणाम असा झाला की पुढे भविष्यात हाच त्या गावचा मुख्य झाला आणि त्याचं ध्येय होतं ते ध्येय पूर्ण झालं. आणि ध्येय पूर्ण झाल्यानंतर त्यानं जे विकास करायचा ते विकास सुद्धा केला. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनी एवढं की ज्या कोणास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक किंवा अशा क्षेत्रात जर प्रगती करायची असेल तर त्यांनी अगोदर त्या क्षेत्राचं परिपूर्ण नॉलेज घ्यावं आणि नंतर त्या कामाला सुरुवात करावी. तेव्हाच माणसाला त्या कार्यात यश येऊ शकतं. नसता असं अपयश येऊ शकतं. एवढं ठिकाणी सांगायचं बंधूंनो. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असंच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्या सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्व विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाणी समजलो. धन्यवाद पुढे व्हिडिओ ऐकल्याबद्दल.